अशी मराठमोळी पारंपरिक पद्धत जपणारे आणि असे गावरान अस्सल मांडे, रुमाल रोटीच्या वरचा क्लास आहे. हातावरचे मांडे म्हणजे ते पण पुरणपोळीचे, अतिशय अप्रतिम. ह्याला कला म्हणतात आणि हे कलाकारच करू शकतात. आणि हे सगळे आपले महाराष्ट्रातील सगळे भारतातले लोक आहेत, ते पण मराठी लोक, ज्यांच्यासाठी हा फेस्ट आहे महालक्ष्मी सरस. भारतातील पाककला आणि अशा इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स BKC मधील ICICI स्टॉपच्या इकडून हे अतिशय जवळ आहे. आत जाण्यासाठी 3 असे मुख्य प्रवेशद्वार आहेत. वेगवेगळे टेंट आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि तुम्हाला पाककृती मिळेल. व्हेज नॉन व्हेज असे खूप सारे पदार्थ तुम्हाला इकडे मिळतील अतिशय स्वस्त दरात. सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत हा टायमिंग आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही स्नॅक्स पण खाऊ शकता, जेवणही करू शकता. असे सगळे ऑप्शन्स आहेत तुम्हाला. शेगावची कचोरी, रबडी, जलेबी. प्रत्येक स्टॉलच्या इकडे एक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात एवढे सारे गाव आहेत, प्रत्येकाची पाककला वेगवेगळी आहे आणि त्याच्यात हे भरलेलं वांगं बघून मी प्रेमात पडलो. याचा एवढा मला मोह झाला की आवरेन असं झालेलं. महालक्ष्मी सरस 23-24 हे खरंच सरस गोष्ट आहे. इकडे तुम्ही चिल करू शकतात, शांत बसू शकतात आणि असे वेगवेगळे कार्यक्रम इकडे दर दिवशी होतात. तर ह्याच रॉक बँड होता. मॅट्रेसेस बघा, म्हणजे एवढे क्यूट मॅट्रेसेस मला कधी दिसले नव्हते. याची प्राईस होती ₹500 आणि कटलरीज वगैरे तुम्हाला सगळं इकडे भेटणार आहे. आणि ह्या आजी अपचन, गॅसेसचे प्रॉब्लेम, पोट स्वच्छ राहतं, किडनी फिल्ट्रेशन होतं, किडनी जरी राळगाळ असेल, छोटे खडे असतील, इन्फेक्शन असेल. ह्या आजी जेवढ्या एंटरटेनिंग वाटल्या त्यापेक्षा ह्या जास्त माहिती पुरवणाऱ्या होत्या. शतावरीचे फायदे, प्रेग्नेंट बाई असो किंवा घरातला कोणीही, सगळ्यांना युजफुल असे होते. सुंदर अशी कला साहित्य तुम्हाला बघायला मिळेल. मुलींसाठी तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, म्हणजे इकडे सगळंच भेटतं तुम्हाला. आणि सुकी मच्छी, कपडे, असे डेकोरेशनच्या वस्तू, काय जे बोलायला पाहिजे ते तुम्ही सगळं भेटतं इकडे. डोक्यापासून तळपायापर्यंत इकडे सगळं काही भेटणार आहे. लेडीज जेंट्स सगळ्यांसाठी इकडे कोल्हापुरी चप्पल, राजस्थानी टाईपच्या चप्पल, अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. 500हून अधिक स्टॉल आहेत इकडे विविध प्रकाराचे. तुम्ही स्वतःच्या आर्टिकल्सवरती सुद्धा यांच्याकडून पेंट करून घेऊ शकतात, अशी फॅसिलिटी आहे यांच्याकडे. गावरान कोंदू म्हणा, नाहीतर सातारा कंदी पेढे, अशा खूप साऱ्या व्हरायटीज भेटणार आहे तुम्हाला इकडे. भारतातील अशी साहित्य संस्कृती जपणारा हा महालक्ष्मी सरस मेळा खूप सुंदर आहे. नक्की व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि फॉलो करा सायमन डिवाइनला आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. थँक्यू.